छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोव्ज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राइजेस कंपनीला आग. आगीमध्ये 6 कामगारांचा गुदमरून मृत्यू. आगीवर नियंत्रण. कंपनीमध्ये लागलेल्या आगीतून 4 कामगारांनी आपला जीव वाचवला. कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणीच आग लागल्यानं बाहेर पडणं शक्य नव्हतं. मात्र पत्रे फाडून कामगार बाहेर पडले. कंपनीत लागलेल्या आगीची चौकशी करणार, तर चौकशीनंतर समजेल चूक कोणाची होती. छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची माहिती. नव्या वर्षामध्ये ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता. विद्युत नियामक आयोगाकडून 385 कोटींच्या वसुलीला परवानगी. पुढचे 10 महिने वसुली सुरू राहणार. ग्राहकांना प्रति युनिट 10 ते 70 पैशांचा दरवाढीचा भुर्दंड. मुंबईमध्ये 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी. फटाके, बँड आणि लाऊड स्पीकर्सलाही मनाई. प्रकाश आंबेडकर पुण्यातील मोदीबाग सोसायटीमध्ये आल्यानं शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांच्या भेटीच्या चर्चांना उधाण. मात्र या सोसायटीत राहणाऱ्या आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आल्याचं प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण. भीमा कोरेगाव प्रकरणातील गौतम नवलखाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांची विशेष टीम नवी मुंबईमध्ये दाखल. चिनी फंडिंग आणि सय्यद गुलाम नबी फई याच्याशी असलेल्या संबंधांसंदर्भात चौकशी होणार. कुस्तीपटू बजरंग पुनियानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगाटनं आपले सगळे पुरस्कार परत केले. पुरस्कार परत देण्यासाठी दिल्लीला निघाली असता पोलिसांनी वाटेतच रोखलं. विनेशनं नाईलाजानं कर्तव्य पथावरती आपले पुरस्कार ठेवून दिले. मुंबईमध्ये आज 10 ठिकाणी महास्वच्छता अभियानाचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री आणि विविध मान्यवर अभियानामध्ये सहभागी होणार. मीरा भाईंदरमधील इंद्रलोक इथं मुख्यमंत्र्यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग. प्रेशर मशीनच्या फवारणीनं रस्त्याची स्वच्छता. शिवसेना दिवा शहर आणि धर्मवीर मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित दिवा महोत्सवाचं यंदा 15वं वर्ष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवा महोत्सवाला भेट देणार. 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या आगमन अनुषंगानं मुंबई पोलिसांचं ऑल आउट ऑपरेशन. पोलिसांच्या रेकॉर्डवरील 561 आरोपींपैकी 326 फरार. आरोपींची तपासणी. 23 आरोपींना अटक. मुंबईतील समुद्रकिनारी मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली. 18 बोटी सागरी सीमेवरती तैनात. संपूर्ण शहरामध्ये नवीन वर्ष शांततेत साजरं होण्यासाठी सुरक्षेमध्ये वाढ. नववर्षासाठी दिल्ली पोलीस सज्ज. नवीन वर्षाच्या आधी राजधानीमध्ये सुरक्षेत वाढ. दिल्ली पोलिसांकडून वाहनांची तपासणी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोंदिया पोलीसही सज्ज. 31च्या पूर्वसंध्येला पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त. छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर वाहनांची कसून चौकशी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलीस सज्ज. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची होणारी गर्दी पाहता जिल्ह्यामध्ये सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. 2023-24 या आर्थिक वर्षात मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ नाही. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचं स्पष्टीकरण. मुंबईकरांनी मालमत्ता करासंदर्भात कोणताही संभ्रम बाळगू नये. महापालिका आयुक्तांचं आवाहन. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा दिवा रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकलनं प्रवास. दिवा महोत्सवाला केसरकरांची उपस्थिती. 2024 मध्ये मोदी पंतप्रधान होत नाहीत. मोदी आया तो देश गया. संजय राऊतांचा मोदींवर निशाणा. तर मोदींनी कोर्ट, निवडणूक आयोग खरेदी केलं. राज्यातले आमदार खासदार खरेदी केले. राऊतांची मोदींवर टीका. ईव्हीएम मशीन नसेल तर भाजप ग्रामपंचायत नगरपालिकाही जिंकणार नाही. भाजपची युती फक्त ईव्हीएम सोबत. खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्ला. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला सन्मानजनक जागा मिळाव्या हीच आमची इच्छा. काँग्रेसचे नेते नसीम खान यांचं वक्तव्य. तर प्रमुख नेते घेतील तो निर्णय अंतिम असेल. नसीम खान यांची माहिती. भाजप विरोधात सर्वांनी एकत्र येत लढण्याचं आमचं एकच ध्येय. शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांचं वक्तव्य. तर जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू. विद्या चव्हाण यांची माहिती. महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही. मुख्य नेते बसून निर्णय घेतील. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती. तर अंतिम निर्णय युतीच्या बैठकीत होईल. शिरसाटांचं वक्तव्य. काँग्रेस ठाकरे गटाला 5 पेक्षा जास्त जागा देणार नाही. भाजप आमदार नितेश राणेंचा ठाकरे गटाला टोला. तर राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचं नाव न दिसण्याचा रामदेवता शाप देईल. राणेंची ठाकरेंवर टीका.
ठाकरेंनी महाराष्ट्राला हिंदुत्व दिलं, त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर आम्हाला आनंदच होईल. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. 9 आणि 10 जानेवारीला आदित्य ठाकरेंचा कोल्हापूर दौरा. आदित्य ठाकरे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचा आढावा घेणार. मावळ लोकसभेवरती भगवा फडकवा. माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश. शिंदे गटाची शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा आपण लढवणार. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य. तर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या संदर्भात जेपी नड्डा यांच्यासोबत चर्चा केली. आठवलेंची माहिती. आपला विजय निश्चित, पण प्रयत्न सोडू नका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. तर कोणाला तिकीट मिळणार कोणाला नाही याची चिंता तुम्ही करू नका. फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन. नागपूर बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का. केदार यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. मराठा महासंघ आणि जाट महापंचायत यांच्यामध्ये बैठक. 13 जानेवारीला आरक्षणापासून वंचित असलेल्या देशभरातील समाजाला सोबत घेत पुन्हा एकदा बैठक घेणार. राज्यामध्ये एक फुल 2 डाऊटफुलचं सरकार. मंत्रिमंडळाचा तिढा सोडवण्यासाठी सारखी दिल्लीवारी. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीवारी का नाही, कोल्हेंचा सवाल. मुख्यमंत्री स्वच्छता अभियानावर विरोधी पक्षाकडून फोटो सेशनचा आरोप. तर विरोधी पक्षांच्या फोटो सेशन आरोपाला कामातून उत्तर देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिकांना घर चालवणं अशक्य. तर अब्जाधीशांचे हिस्से भरणाऱ्या सरकारचं प्राधान्य. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप. पैसे घेऊन संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोलू नये. नितेश राणेंचा अमोल कोल्हेंना टोला. तर अमोल कोल्हे आणि अजित पवारांच्या आशीर्वादानं खासदार झाले, राणेंचं वक्तव्य. पुण्यामध्ये खासदार अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा समारोप. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समारोप सभा. सभेला शरद पवार, सुप्रिया सुळेंची उपस्थिती. शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहीन. जेजुरीमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य. तर शेतकरी आक्रोश मोर्चाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, कोल्हेंची माहिती. निवडणुकीच्या निमित्तानं खासदार अमोल कोल्हेंना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसला. सूरज चव्हाण यांची अमोल कोल्हेंवर टीका. तर जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले की निवडणुकीच्या भीतीनं हे जनता दाखवून देईल. सूरज चव्हाणांचा कोल्हेंना टोला. बुलढाण्याच्या बोरी आडगाव इथं ज्येष्ठ शेतकऱ्यांचं उपोषण. उपोषणस्थळी आमदार आकाश फुंडकर आणि उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट. दोघांकडून शेतकऱ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती. तर आज शेतकरी नेते रविकांत तुपकर ज्येष्ठ उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेणार. सरकारनं तातडीनं घरं फोडणं, पक्ष फोडणं सोडून पाण्याचा प्रश्न सोडवावा. खासदार सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी. तर फडणवीस गृहमंत्री झाल्यावरच राज्यातील गुन्हेगारी वाढली. सुळेंची फडणवीसांवर टीका. पुण्यातील आक्रोश मोर्चात संजय राऊतांकडून अजित पवारांची नक्कल. कोल्हे बेईमान झाले नाहीत म्हणून त्यांना पाडणार का, राऊतांचा सवाल. बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा शिवसेनेकडून मोरेश्वर सावे तिथे आले होते, मात्र आता जे बोलत आहेत ते तिथे नव्हते. शिरसाट यांची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका. राम मंदिर लोकार्पणाचं अजूनही निमंत्रण नाही. निमंत्रण आलं तर जाणार. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची माहिती. तर उद्धव ठाकरेंना निमंत्रण आल्यावर त्यांनी जावं. संजय राऊत यांनी त्यांना अडवू नये. आठवलेंचा राऊतांना टोला. उद्धव ठाकरेंचा राम मंदिराशी संबंधच काय, भाजपचे नेते आशिष शेलारांचा सवाल. राम मंदिराच्या उत्सवामध्ये तिळमात्रही त्यांचा संबंध नाही. त्यात निमंत्रित नसलेल्यांमध्ये उद्धव ठाकरेंचा समावेश. शेलारांचं वक्तव्य. राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नसल्यानं उद्धव ठाकरेंचा थैथयाट. भाजप नेते आशिष शेलारांची ठाकरेंवर टीका. राम मंदिर जागेबाबत वाद निर्माण करणारे आणि त्यांची तळी उचलणारे तुमचे लोक होते. शेलारांचा ठाकरेंवर निशाणा. देवेंद्र फडणवीसांवर टीका करून उद्धव ठाकरे स्वतःची किंमत कमी करतायत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका. तर फडणवीसांनी कारसेवेमध्ये पूर्ण योगदान दिलंय. बावनकुळेंची माहिती. आपल्या कुलस्वामिनीच्या मंदिराच्या पायऱ्या दुरुस्त करू न शकणारे कर्तृत्ववान मुख्यमंत्री महाराष्ट्रानं पाहिले. भाजपचे नेते आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा डीमार्टवर हल्लाबोल. बुरशी आलेले बिस्किट्स आणि मिठाई विक्रीसाठी ठेवल्याचा आरोप. सलग दुसऱ्या दिवशी डीमार्टच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. राज्यामध्ये नव्या 172 कोरोना रुग्णांची नोंद. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 613 वर. ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आनंदवन उभं राहणार. श्रीनगर ते गायमुख पर्यंत हे आनंदवन असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन.
गेल्या 4 दिवसांपासून नागपूरमध्ये विदर्भवाद्यांचं आंदोलन. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसह विदर्भातील अनेक प्रकल्पांना होत असलेल्या दिरंगाई संदर्भात हे आंदोलन पुकारलं गेलंय. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात राममंदिर कलश पूजन होणार. विद्यापीठामध्ये धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा आक्षेप. कुलगुरूंच्या हस्ते होणारं कलश पूजन वादात अडकण्याची शक्यता. कोल्हापूर शहराजवळ 6 गावांचा हद्दवाढीबाबत लवकर निर्णय होणार. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. मुश्रीफांच्या वक्तव्यानंतर 6 गावातील ग्रामस्थ पुन्हा आक्रमक. गोंदियामध्ये ग्रामीण पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त. देशी विदेशी दारूसह मोहफुलाची दारू जप्त. अवैध धंद्याविरोधात गोंदिया पोलीस ॲक्शन मोडवर. बुलढाण्यातील खासगी लक्झरी बसच्या अपघातानंतर रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं मार्गावरती पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य. त्यामुळे या मार्गावरती पुन्हा अपघात होण्याची शक्यता. अहमदनगर शहरात नायलॉन मांजाचं रिळी जप्त. 73,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. तोफखाना पोलिसांची कारवाई. यवतमाळमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई. 5.5 लाखांचा मांजा जप्त. एलसीबीच्या पथकाची कारवाई. नाशिकच्या सटाणा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलात शॉर्ट सर्किटमुळे आग. आगीमध्ये 3 दुकानं जळून खाक. साधारण 30 लाख रुपयांचं नुकसान. नांदेडमध्ये 14 ठिकाणी घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगाराला अटक. आरोपीकडून 7,03,850 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. छत्रपती संभाजीनगरच्या कुंभारवाडा परिसरामध्ये गावठी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई. लाखोंचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. विरारमध्ये राहणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना अटक. विरार पूर्वच्या चंदासार परिसरामध्ये 10 वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत असल्याचं समोर. ठाण्यातील सिनेगॉग चौकाजवळच्या जूनच्या प्रार्थनास्थळामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल. युरोपमधून धमकीचा ईमेल आल्याचं पोलीस तपासात समोर. शिर्डीमध्ये शरद पवार गटाचे 3 आणि 4 जानेवारीला शिबिर. शिबिरामध्ये राज्यभरातील जवळपास 2,000 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण. आमदार प्राजक्त तनपुरे यांची माहिती. स्वाभिमानी शेतकरी संघटना नवीन वर्षापासून स्वाभिमानीचा नारा 7/12 कोरा अभियान हा राबवणार आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कर्जमुक्त करावा यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आणि युवक प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोलींच्या संयोजनात हे अभियान राबवलं जाईल. अमरावतीमध्ये वाळूचा काळा बाजार थांबणार. पश्चिम विदर्भातील पहिला वाळू डेपो अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर इथं सुरू. 600 रुपये प्रति ब्रासनं वाळूची विक्री. सर्वसामान्यांना दिलासा. ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे स्थानकाचा कायापालट होणार. 1,000 कोटींचा मल्टी मॉडेल हब ठाणे स्थानकामध्ये उभं राहणार. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याला यश. बीडमध्ये शिवसंग्रामच्या वतीनं व्यसनमुक्ती जनजागृती रॅली. विनायक मेटेंनी सुरू केलेल्या अभियान ज्योती मेटेंकडून सुरू. कार्यक्रमाच्या समारोपावेळी ज्योती मेटेंचं पहिल्यांदाच आक्रमक भाषण. तर बीडच्या जागेवर शिवसंग्रामचा दावा. सोलापूरमध्ये श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं आयोजन. या प्रदर्शनामध्ये सोन्या नावाच्या 7 फूट उंच 9 फूट लांब खिलार बैलाची चर्चा. प्रदर्शनामध्ये बैलाला 41 लाखांची मागणी. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईसह कोकणातील थंडी गायब होणार. बहुतांश भागामध्ये हवामान ढगाळ नोंदवलं जाईल. हवामान अभ्यासकांचा 3 ते 7 जानेवारी असे 5 दिवसच ढगाळ वातावरण असेल असा निष्कर्ष. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून जाहीर. 15 जानेवारी राज्यभरात क्रीडा दिन म्हणून साजरा होणार. क्रीडा मंत्री संजय बनसोडेंची घोषणा. अमरावतीमध्ये 10,000 विद्यार्थी देशभक्तीपर गाण्यावर एक सूर एक तालामध्ये गाणं म्हणणार. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त एक सूर एक ताल कार्यक्रमाचं आयोजन. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे 7व्यांदा समन्स. जमीन घोटाळा प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पीएमएलए अंतर्गत हेमंत सोरेन यांना 7व्यांदा समन्स. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का. इम्रान यांचा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं फेटाळला. भारताला मोठा धक्का. शार्दूल ठाकूरला सराव करताना खांद्याला दुखापत. त्यामुळे शार्दूल ठाकूर दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये खेळणार की नाही याबाबत संभ्रम. प्रसिद्ध पखवाजवादक भवानी शंकर यांचं निधन. 64व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. इंडिगोच्या फ्लाईटमध्ये दिलेल्या सँडविचमध्ये अळ्या आढळल्या. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केल्यानंतर इंडिगोनं माफी मागितली. आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चेचा विषय ठरलेला मोर्या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार. 12 जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होणार.
1 जानेवारी 2024 पासून इनॅक्टिव्ह UPI अकाउंट बंद होणार. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे आदेश. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.